भी एग्जाम को क्रैक करने के लिए प्रिपरेशन बहुत जरूरी है, और जो दूसरी सबसे इंपॉर्टेंट थिंग है वो है रिविजन। सो गाइस, ऑन द बेसिस ऑफ दैट, आपको भी पता है अगर आपकी 10th के एग्जाम हो, 9th के एग्जाम हो, 8th के एग्जाम हो, आप लोग पूरे साल भर प्रिपरेशन करते हैं और जब एग्जाम का टाइम आता है तब आप फर्स्ट लेसन से तो लास्ट लेसन तक आप रिविजन करते हैं। ओके, बट इंग्लिश स्पीकिंग का सिलेबस जो है ऐसा नहीं है कि आप सब लोग पढ़ लो पूरा, जो मैंने सिलेबस बोले, जो टेंसेस है, टू बी है, सब कुछ एक बार पढ़ लो, उसके बाद में रिवीजन करो, ऐसा। और क्योंकि हमें ऐसा कुछ नहीं है, क्योंकि हमें कोई एग्जाम देनी नहीं है। हमारी जो एग्जाम है वो हमारे साथ है, क्योंकि एक समय ऐसा था जब आप कुछ भी नहीं बोल पाते थे। आज ये है कि आप थोड़ा स्टेज पर अगर आपको भेजे थे तो आप कुछ बोल सकते हो, और आज तीसरा समय ऐसा है कि आप इंग्लिश नहीं बोल पाते, और ये जो चौथा समय है जो आप इंग्लिश सीख रहे हो, तो आपको जो है इसमें डेली रिवीजन इज वेरी इंपॉर्टेंट। जब आप रिवीजन करेंगे तो जो टॉपिक है वो आपके माइंड में डेली चलता रहेगा, क्योंकि इंग्लिश जो है आपको डेली चलते रहनी चाहिए। ठीक है, ऐसा नहीं कि 1 घंटा इंग्लिश बोल सकते हैं, दिन में 1 घंटा इंग्लिश बोल दिया बस खत्म, ऐसा नहीं है। डेली 24 आवर्स आपके मन में इंग्लिश ही चलना चाहिए, तब जाके आप मराठी की तरह इंग्लिश बोल सकते हैं या हिंदी की तरह इंग्लिश बोल सकते हैं। ठीक आहे, मी मराठीतच सांगतो तुम्हाला, बिकॉज वी लर्न फ्रॉम द मराठी अँड यू ऑल आर बिलॉंगिंग टू द मराठी, काही प्रॉब्लेम नाही आहे। ठीक आहे, सगळ्यांनाच मराठी येतात, सो हिंदी साईडर असतं तर काही प्रॉब्लेम नाही, आपण हिंदीमध्ये पण घेतलं असतं, बट देर आर ऑल मराठीज, बिलॉंग टू मराठी, सो विल बी ओके। तर मराठी कशी बोलतो आपण, बिना विचार करू, डायरेक्टली मला जे काही म्हणत मी पहिले एक सेकंड नाही घेतो की हां आता मला हे म्हणायचं, मी मला विचार नाही करतो की मला समोर हा वाक्य म्हणायचं आहे की हे वाक्य म्हणायचं आहे, मी डायरेक्टली बोलत आहो। तर हा जो फास्ट टायमिंग आहे हा इंग्लिशचा राहायला पाहिजे। इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणतो, सपोज मी तुम्हाला म्हणायला लावलं की एखादी वाक्य म्हणा इंग्लिशमध्ये, तर तुम्ही पहिले विचार कराल, पहिले विचार कशात कराल, मराठी, बिकॉज यू थिंक इन मराठी। तुम्ही मराठीत विचार करता आणि नंतर इंग्लिशमध्ये त्याला कन्वर्ट करून बोलता, बट विचारच इंग्लिशमध्ये करायचा। ठीक आहे, आणि विचार इंग्लिशमध्ये कधी होईल, जेव्हा आपली पूर्ण सिलेबसवर रिव्हिजन होईल आणि त्यानंतर प्रॅक्टिस होईल। ओके, तर आपला जो मेन कन्सेप्ट आहे या क्लासचा तो काय, टीचिंग, देन रिव्हिजन अँड प्रॅक्टिस। आता असं नाही का टीचिंग झाल्यावर रिव्हिजन, रिव्हिजन झाल्यावर प्रॅक्टिस, नो, विथ द सेम कॉन्स्टंट, तीनही कॉन्स्टंट करायचे आपल्याला। ठीक आहे, तर आपण द फर्स्ट लेक्चर, आपण सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो, त्यानंतर आपण शिकलो कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। ठीक आहे, सामान्य वर्तमान काळ, कन्स्ट्रक्शन लवकर आठवलं पाहिजे। सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटलं तर काय, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्सटेन्शन, याच्यामध्ये जो ट्विस्ट आहे तो काय, ES आणि एसचा, असा पटकन आठवलं पाहिजे, सो दॅट यू विल गेट द फ्लुएन्सी इन दॅट। ओके, तर काय ट्विस्ट, ES आणि एसचा काय ट्विस्ट आहे, थर्ड पर्सन सिंगुलर, थर्ड पर्सन सिंगुलर, जर सब्जेक्ट असेल, सब्जेक्टच्या जागेवर थर्ड पर्सन सिंगुलर असेल तर आपण V1 ला काय लावतो, यस आणि ES। ओके, V1 ला काय लावतो आपण, यस किंवा ES। ठीक आहे, आणि यस कोणाला लावतो, ES कोणाला लावतो माहिती आहे, यस कोणाला लावतो आपण, ज्या वर्बच्या शेवटी कॉन्सोनेंट असेल, वाय झालं वॉ, त्याला आपण यस लावतो। ज्या वर्बच्या शेवटी वॉवेल्स असेल त्याला आपण यस लावतो। ठीक आहे, रिवाइज झालं टॉपिक सिंपल प्रेझेंट टेन्स। ठीक आहे, रिवाइज झाला, ट्विस्ट रिवाइज झालं, कन्स्ट्रक्शन रिवाइज झालं, नाव रिवाइज झालं। एक्झाम्पल घ्या पटकन कोणताही, सपोज मी गावाला जातो, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट, मराठी रिकग्नायझेशन, तर ते ETC। ओके, हे काय मराठी रिकग्नायझेशन, लास्ट मध्ये काय आलं, तो मी गावाला जातो। फास्ट होत आहे असं नका समजू, तुमच्या माइंडला फास्ट, कारण इंग्लिश आपल्याला फास्ट बोलायची, असं विचार करून बोलायची इंग्लिश काही फायद्याची नाही, ते तर आपण शिकलेलो आहोत, नो डाऊट। ठीक आहे, आपल्याला फास्ट नाही घेतो, ऑलरेडी मी तुम्हाला समजून सांगितलं, म्हणून रिवाइज करतो। मी गावाला जातो, मी म्हणजे आय होतो, आपल्याला माहिती आहे। त्यानंतर जातो म्हटलं प्रेझेंट टेन्स, सब्जेक्ट नंतर आपण काय घेतो, वर्ब।
समजलं. सब्जेक्ट कन्स्ट्रक्शन आहे ना, सब्जेक्ट नंतर वर्ब, मग ऑब्जेक्ट एक्सटेन्शन. सब्जेक्ट झाला, आय काय झाला सब्जेक्ट, मग काय कुणाची बाजी वर्बची. बरोबर आहे. तर वर्ब काय घेऊ, जाणे. म्हटलं तुम्ही आय गो. आता आय गो, आता याला यस लावू नाही, इयस लावा लागेल. बरोबर आहे. रॉंग. आय आहे सब्जेक्ट. लक्षात ठेवा, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हटलं होतं. ही, शी, इट, राम और कोणाचं एखादी नाव. ओके. तर हे जे आले तरच आपण यस यस लावू, आपण लावू नाही. गावाला म्हणजे आय गो टू विलेज. आता याच्यात ट्विस्ट काय आहे, गावाला डायरेक्ट विलेज कोण नाही दिलं, हा टू आहे, हा कुठून आला. याला म्हणतो आपण इंग्लिश मध्ये प्रीपोजिशन, जे आपण खूप पहिले शिकलेलो आहोत. नाउन, वर्ब्स, कन्सोनंट, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब. पण याचं ऍडव्हान्स लेवल आपण हे टेन्सेस झाल्यानंतर शिकणार आहोत. जर मी पहिले सांगितलं तर तुम्ही होऊन जाल कन्फ्यूज. आणि आपल्याला फर्स्ट थिंग लक्षात ठेवा, आपल्याला एक्झाम द्यायची नाहीये, आपल्याला ग्रामर शिकायचं नाही, आपल्याला इंग्लिश बोलायचे आहे. आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी जे रिक्वायरमेंट आहे ते शिकायचं. ठीक आहे. रिवाइज झालं काय, आय गो टू विलेज. टू झाला प्रिफरन्स, आपण नंतर बघू, तो आपला मॅटर नाही, नंतर आहे. ठीक आहे. आय गो टू विलेज झाला सेंटेन्स. दुसरं घ्या, दुसरं घ्या, थर्ड पर्सन सिंग्युलर घ्या. ती बोलते, बोलते. ते आलं. मराठी रिकग्नायझेशन बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स तर आलं. ती म्हणजे काय झालं, शी. ओके, शी. त्यानंतर सब्जेक्ट नंतर आपण काय घेतो, वर्ब घेतो. ऍक्शनवर मी तुम्हाला वर्ब पाठ करण्यासाठी सांगितले होते. जेव्हा तुम्ही येणार ना ऑफलाईन मध्ये, सगळ्यात पहिले मी तुमचे V1, V2, V3 पार्ट घेणार, जो फर्स्ट पेज दिला तो. ठीक आहे. लक्षात ठेवा. शी, ती बोलते. बोलण्याला का शब्द आहे, बोलण्याला स्पीक किंवा टॉक. ठीक आहे. या सिच्युएशनला बघून या दोघांना आपण वापरतो. स्पीक म्हणजे बोलले होते, टॉक म्हणजे बोलले होते. पण याला आपण एका सिच्युएशन बघतो. सपोज दोन फ्रेंड बोलत आहे, टॉकिंग झालं. ठीक आहे. संदीप माहेश्वरी 100 लोकांच्या समोर बोलत आहे, स्पीकिंग झाली. सिच्युएशन बघू. ठीक आहे. तर इथे काय घेऊ आपण, शी टॉक्स. यस लागेल. बरोबर आहे, कारण सिंग्युलर. थर्ड पर्सन सिंग्युलर आले, यस लागेल. बरोबर आहे. समजलं इथपर्यंत. रिवाइज झालं टॉपिक, रिवाइज झाला, रिव्हिजन झाली. ठीक आहे. रिवाइज करायचं होतं आपलं टॉपिक. ठीक आहे. नाही समजलं तर व्हिडिओला रिवाइज करा आणि बघा. ठीक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स झालं. त्यानंतर आपण काय शिकलो होतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आठवा लवकर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. स्पेलिंग वगैरे फटाफट. स्पेलिंगचा प्रॉब्लेम असेल तर ऑफलाईन जेव्हा तुम्ही उद्या येईल तर मला सांगून द्या. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस म्हणजे काय होते, चालू काळ. प्रेझेंट वर्तमान, तर आपण इथे मराठीत असं लिहितो ना, चालू वर्तमान काळ. पटकन. मराठी रिकग्नायझेशन काय तो आहे, मी कुठं पाहून बोलून राहिलो का नाही, डायरेक्टली बोलतो. तर हे काय डिरेक्टली कसं आलं, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस करायचं. कन्स्ट्रक्शन लवकर आठवा. कन्स्ट्रक्शन काय, लवकर लिहायच्या अगोदर. कन्स्ट्रक्शन काय, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, इज, एम, आर प्लस V4. V4 मी म्हटलं होतं, V4 म्हणजेच V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्सटेन्शन. ठीक आहे. सब्जेक्ट करता, हेल्पिंग वर्ब, V4, V1 प्लस ING, ऑब्जेक्ट एक्सटेन्शन. ठीक आहे. प्रेझेंट कंटिन्युएशन, चालू वर्तमान काळ. वापर कधी होतो, एखादी क्रिया प्रेझेंट मध्ये चालू आहे, प्रेझेंट मध्ये मी बोलत आहो, माझं बोलणं काय खतम झालेलं आहे का नाही, माझी बोलण्याची क्रिया काय चालू आहे, फास्ट होत नाहीये. ओके. आय एम जस्ट रिवायझिंग, रिव्हिजन आहे आपली. ठीक आहे. याचा जो रेकॉर्डेड लेक्चर आहे तो मी नंतर पण देईन तुम्हाला. ठीक आहे. तर काय, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू आहे, माझी बोलण्याची क्रिया चालू आहे, तर हे काय झालं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके. सब्जेक्ट इज एम. आपण काय इज कधी वापरतो, ही, शी, इट, राम. एखादी व्यक्तीचं नाव, याला काय वापरतो आपण, इज. आय साठी कंपल्सरी एम आणि आर, वी, दे यांच्यासाठी आर वापरतो. झालं क्लिअर. ठीक आहे. सब्जेक्ट समजला. हेल्पिंग वर्ब कुठे वापरतो, V1 ला ING कंपल्सरी आहे. ING काय शो करते, ठीक आहे. V1 ला ING कंपल्सरी आहे, कारण ING काय शो करत आहे, कंटिन्युअस टेन्स. जर आपण INGच नाही लावू तर तो सेंटेन्स बनणारच नाही, तो ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. ठीक आहे. कंटिन्युअस जे ऍक्शन आहे, कारण माझी बोलण्याची क्रिया जी आहे चालू आहे, हे कसं कळते, वर्बला ING लागते तेव्हा. ठीक आहे. एक वाक्य घेतलं होतं, ती गावाला जाते.
ती गावाला जाते होतं कुठं? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय असेल? ती गावाला जात आहे. तो आहे ना मराठी, तो आहे आलं. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ. तर ती म्हणजे काय झालं? शी सब्जेक्ट झालं. त्यानंतर काय पाहिजे? इज एम आर शी. शीच्या समोर आपण इज वापरतो. शी इज. V1 जाणे. मागं काय वापरलो? गो. यस नावाचा काही कन्सेप्ट आहे नाही, तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वेगळा. शी इज गोइंग टू विलेज. गो आहे V1, याला लागला ING. कळलं? समजलं? असे तुम्हाला काय करायचे आहे? होमवर्क करायचे आहे. आता होमवर्क करायचे म्हणजे नेमकं काय? होमवर्क कसं करायचं ते पण सांगतो. तो पण एक कन्सेप्ट आहे. हे समजलं? नसेल समजलं स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ तर तुमच्यापाशी रेकॉर्डेड आहे, नो प्रॉब्लेम. जस्ट अ मिनिट, आय विल ड्रिंक वॉटर. ठीक आहे, एवढं समजलं. आता होमवर्क कसं करायचं? होमवर्क करायचं कसं? ठीक आहे, तुम्हाला मी एक फोटो पाठवला, त्याच्यामध्ये आहे V1, V2, V3 विथ मराठी मिनिंग. त्याच्यामध्ये मराठी मिनिंग सुद्धा लिहिलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय करायचं? सपोज तिथे पहिला असेल इट किंवा काही असेल इट, त्याचं मिनिंग लिहून आहे. इट म्हणजे खाणे, बरोबर आहे. V2 आहे त्याचं एट आणि V3 आहे त्याचं ईट. हे तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे, हे असं असेल तर तुम्हाला होमवर्क कसं करायचं? सपोज आता आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स याच्यात वाक्य बनवायचं आहे. ठीक आहे, तर कसं बनवाल तुम्ही? ह्या वर्बला वापरायचं आहे. हे जे वर्ब आहे याच्यात लिस्ट असेल लांबी, त्या लिस्ट मधून एक 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 शब्द वापरायचे ना, त्याच्यावर सेंटेन्स बनवायचं. याने दोन काम होते. हा जो वर्ब आहे तुम्हाला पाठ वेगळं करण्याची गरज नाही, हा तुम्हाला पाठच होऊन जाईल. कारण जेव्हा तुम्ही याचं वाक्य बनवत आहे तेव्हा तुम्हाला तो ऑटोमॅटिकली पाठ होऊन जाईल. पाठ करण्याची गरजही नाही राहणार. इट म्हणजे खाणे, एट इट असं पाठ करायचं. कसं? इट म्हणजे खाणे, इट एट इट. समजलं? ठीक आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचा कन्सेप्शन लक्षात घ्या. लवकर व्हेरी क्विक. काय सिंपल प्रेझेंट? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्सटेन्शन. ठीक आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं जर विचारलं तर काय म्हणा? सब्जेक्ट प्लस इजएमआर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्सटेन्शन. ओके, ठीक आहे, किंवा V1 प्लस ING मध्ये तरी चालेल. ठीक आहे, तर इटला आपल्याला याच्यात वापरायचं आहे. इटला शब्द एखादी घ्या, ती खाली मी पहिलेच म्हटलेलं आहे. अजून एखादी, सपोज रोहन आंबा खातो. रोहन आंबा खातो. ठीक आहे, काय? रोहन आंबा खातो. रोहन हा एकच व्यक्ती आहे. आंबा जो आहे हा ऑब्जेक्ट झाला, कारण तो खात आहे. हे काय? क्रिया आहे, खात आहे. ठीक आहे, पण काय खात आहे? आंबा. तर हा काय झाला? त्याचा कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट. ठीक आहे, खातो म्हटलं सिंपल प्रेझेंट टेन्स, बरोबर आहे. ठीक आहे, खाणे म्हणजे इथं लिहून आहे. खाणे म्हणजे खातो झालं तिथं, कारण प्रेझेंट टेन्स आहे. ठीक आहे, खाणे म्हणजे काय? इट हा शब्द तुम्हाला वापरायचा आहे. रोहन सब्जेक्ट झाला, रोहन एकच आहे बरं, लक्षात ठेवा. खाणे म्हणजे इथं काय लिहू आपण? इट. माझ्या लिहायच्या अगोदर तुम्ही माइंड मध्ये चालवत राहा की याचा सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बनवलं. ठीक आहे, तुमची स्पीड लवकर वाढेल, कारण आपल्याला काम करायचं आहे स्पीडवर सुद्धा. ठीक आहे, स्पीड सुद्धा इम्पॉर्टंट आहे. रोहन एट आंबा. आंबाला इंग्लिशमध्ये अ मँगो, एकच म्हटलं ना. हे ॲन, ॲट, टू, बिलो, आफ्टर हे सगळं प्रिपोजिशन आहे. हे काय असते ते आपण नंतर बघू. तो पण आपला इंग्लिश स्पीकिंगचा टॉपिक आहे, मेन टॉपिक आहे. पण सगळ्यात पहिले हे बेसिक थिंग क्लिअर होणं गरजेचं आहे. रोहन इट अ मँगो. वाक्य कंप्लीट झालं. ठीक आहे, वाक्य ग्रामॅटिकली करेक्ट नाही आहे. कसे नाही आहे? मी ऑलरेडी तुम्हाला इंडिकेट केलं आहे. रोहन एकच आहे, रोहन दोन नाही आहे, रोहन एकच आहे. तर सिंग्युलर, थर्ड पर्सन सिंग्युलर. ठीक आहे, कारण प्रतीक सपोज तुमच्या सोबत बोलत आहे, तर प्रतीकने तुम्हाला सांगितलं का रोहन आंबा खातो, तर मी फर्स्ट पर्सन बोलणारा, तुम्ही ऐकणारे सेकंड पर्सन, आणि मी ज्याच्याबद्दल बोलत आहोत तो थर्ड पर्सन, आणि तो कसा आहे? सिंग्युलर आहे. तर थर्ड पर्सन सिंग्युलर आला, बरोबर आहे. समजलं? मी एक्सप्लेन करू शकलो.
काय झालं, थर्ड पर्सन आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, तर इथे काय लागेल, यस लागेल. आता यसच कोण लागला, ईएस कोण नाही लागला, तुम्हीच आठवा काय आन्सर काय, व्हॉट इज द आन्सर, वाय देर इज ओनली यस, वाय वी हॅव नॉट यूज ईएस. ओके, ठीक आहे. तर काय कन्सोनंट आहे. समजलं. असं तुम्हाला होमवर्क करायचं. समजलं कसं होमवर्क करायचं. त्यानंतर दुसरा शब्द असेल तिथे किंवा नसेल, फॉल म्हणजे होते पडणे. ठीक आहे, पडणे लिहिलं मी, फॉल, फेल, फॉल, असं तुम्हाला पाठ करायचा. फॉल म्हणजे पडणे, फॉल, फेल, फॉल. ठीक आहे, हा वाक्य झालं. दुसरं वाक्य ठीक आहे, एखादी वाक्य घेऊ मराठीमध्ये. सपोज मी पडतो. ठीक आहे, मी म्हणजे आय, पडलेला शब्द आहे. याला यस नाही, ईएस नाही, काहीच नाही, कारण आयचा रूल आहे. आय इज अ इंडिपेंडंट सब्जेक्ट आणि आय म्हणजे मी फर्स्ट पर्सन होतो, थर्ड पर्सन होत नाही. ठीक आहे, तर काय आय फॉल. वाक्यात ऑब्जेक्ट नसला बी वाक्यामध्ये तरी काही प्रॉब्लेम होत नाही. ठीक आहे, ठीक आहे, आय फॉल. वाक्य कम्प्लीट जरा ग्रॅमॅटिकली. तर हे काय झालं, पडतो, फॉल. हा जो शब्द तुम्हाला लर्न करण्याची गरज नाही. आला फॉल, फॉल म्हणजे पडणे, मी पडलो. इमॅजिन करा, मी पडलो, तर आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू, आय फॉल. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. समजलं कसं होमवर्क करायचं. ठीक आहे, आता तुम्हाला होमवर्क करायचा आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, आपण एक दिवस रिव्हिजनला 100% घेणार आहोत, कारण रिव्हिजन इज इम्पॉर्टंट. माझा मेन मोटो काय की तुम्ही इंग्लिश बोलले पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला इंग्लिश शिकवणं हे मोटो नाही आहे माझा लास्ट एम आहे की तुम्ही इंग्लिश बोलले पाहिजे. बिकॉज आय वॉन्ट यू टू स्पीक इंग्लिश अँड आय विल वॉच. ठीक आहे, तुम्हाला तुमच्यावर माझा 100% वॉच राहणार आहे आणि तुम्ही इंग्लिश बोलताना मला बघायचं. सो दॅट इज द एम. तर फर्स्ट मंथमध्ये आपण काय करणार आहोत, आपण पहिल्या मंथमध्ये आपण पूर्ण बेसिक कंप्लीट करणार आहोत. सेकंड मंथपासून आपली पीडीची क्लासेस चालू होणार आहे. ठीक आहे, सो जेवढा लवकर होऊ शकते उद्या तुम्हाला 10 ते 11 यायचं आहे आणि ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची. ओके, सो समजलं इथपर्यंत काय सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वेगवेगळे आहे, दोन्ही प्रेझेंट आहे, पण दोघात फरक काय. सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये आय हॅव डिसाइडेड समथिंग टू डू, मी काहीतरी करण्याची इच्छा जाणवली आहे. ठीक आहे, पण केलं नाही आहे आणि काहीतरी करायचं सुरू केलं आहे, म्हणजे मी आता प्रेझेंटली बोलत आहोत, तर ही क्रिया चालू आहे, तर याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये म्हणणार. समजलं. आणि सगळं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये म्हणणार. आणि दुसरी थिंग म्हणजे तुम्ही याची होमवर्क करा, होमवर्क करण्याची प्रॅक्टिस चालू करा. ठीक आहे, सो इनफ फॉर टुडे.